हाय हॅलो नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये एंजेक जिनी या युट्यूब चॅनलवर. गुड मॉर्निंग. तर आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत. आज आज आहे मंडे. ऍक्च्युली माझी आज सुट्टी असते, पण आज म्हटलं जाऊया. सोमवार आहे आणि वहिनी सुद्धा नाहीयेत, त्या त्यांच्या गावी गेल्यात. त्यामुळे मग मी आले शॉप मध्ये. दुपारनंतर जाणार आहे रत्नागिरीला. जे मागच्या टायमिंगला मागच्या सोमवारी मी तुम्हाला जे दाखवणार होते, काय घेणार होते रत्नागिरीला जायला, तर तेच प्रोडक्ट आपण घ्यायला जाणार आहोत. तर काय असणार आहे ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे समजेल. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल आज दिवसभर काय काय घडणार आहे ते. सो आज आपण माईक लावून सुरुवात करत आहोत, जे मी नवीन घेतलंय ऑनलाईन. सो खूप छान आहे प्रोडक्ट आणि रिझनेबल रेट मध्ये आहे. सो मला आवडलंय, त्याच्यामुळे मग आज म्हटलं ब्लॉगची सुरुवात करतोय तर माईकने करूया आपलं. बरेच दिवस ब्लॉग शूट नाही केला होता, कारण कामामुळे आणि थोडीशी इकडे तिकडे धावपळ होते, त्याच्यामुळे ब्लॉग शूट करायला भेटत नाही. पण लवकरच आपण व्यवस्थित आपलं रुटीन चालू करू ब्लॉगचं सुद्धा. आणि लवकरात लवकर आपले 1K कम्प्लीट होणार आहेत. सो सर्वांचा सपोर्ट खूप चांगला भेटतोय आणि असं सपोर्ट करा. व्हिडिओवर नवीन कोण आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. सो करूया व्हिडिओ स्टार्ट. ऍक्च्युली माईक घेणं खूप गरजेचं होतं, कारण बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की ब्लॉग खूप छान असतात, फक्त त्याच्यामध्ये तुझा आवाज आहे तो येत नाही लाऊडली आणि खूप कमी येतो. सो समजत नाही मी काय बोलते ते. त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला एक माईक घेऊन टाकू. एक चांगली इन्व्हेस्ट आहे, जी आपल्यासाठी चांगली आहे. सो म्हणून मी मग हे माईक घेतलं, बटन माईक. सो खूप छान व्हॅल्यूम आहे, तुम्ही ऐकताच आहात. आता टेन्शन नाहीये की माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही, असं होणार नाही. सो छान प्रकारे आवाज येईल सगळ्यांपर्यंत आणि ब्लॉगला अजून एक चांगलं व्यवस्थित असं ब्लॉग वाटेल. सो थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी मला चांगलं सजेशन दिलं. सो त्याच्यामुळे मग मी हा माईक घ्यायचा ठरवलं आणि बरेच दिवस चालू होतं प्लॅनिंग. सो फायनली आलेला आहे आपला माईक. आणि आज जो प्रोडक्ट घेणार आहे तो पण खूप गरजेचा आहे ब्लॉगिंग साठी, तर ते घेणार आहोत. बघूया, असंच चांगलं चांगलं पुढे जायचंय आपल्याला व्यवस्थितरित्या, टप्प्याटप्प्याने एका एका गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचंय. आणि लवकरच आपले 1K सुद्धा कम्प्लीट होणार आहेत. खूप जवळ आलोय आपण, त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच आपले ब्लॉग बघत राहा. मी इकडे बाहेर बसले, कारण आज सोमवार असल्यामुळे लाईट सुद्धा गेले. सो लाईट नाही तर आपले काम सुद्धा होऊ शकत नाही. हे बघा, शॉप येते, लाईट पण नाहीये, त्याच्यामुळे गरम होतंय आणि मी बाहेर बसलीये. त्यासाठीच थोडीशी हवा लागते तर बरं वाटतंय. आणि पाऊस सुद्धा सकाळपासून थोडस ढगाळ झालंय वातावरण. सो बघूया आज पाऊस येतोय का. मुंबईमध्ये तर आता 2 दिवस थोडा थोडा लागायला लागलाय. मुंबईची लोक वैतागली होती अक्षरशः गरमीमुळे. सो आता त्यांना थोडासा सुकून भेटेल. फायनली इकडे लाईट आलेली आहे आणि अशा 2 गाड्या रिटर्न गेल्यात आणि तिसरी गाडी होती ते थांबले होते नाश्ता करायला समोरच. सो त्याच्यामुळे मग ती गाडी झाली. आता एक पहिलं काम झालंय माझं. आता तुम्हाला बाहेरचं क्लायमेट दाखवते, असं म्हणे मस्त वाटतंय. ऍक्च्युली तुम्हाला बाहेरचं क्लायमेट दाखवायचं होतं मला, पण झालं असं की अचानक गाडी आली. सो काम PUC काढायचं होतं. सो त्याच्यामुळे मला दाखवता आलं नाही आणि ते क्लायमेट आता गायब झालंय. आता आलंय ऊन बघा किती. मगाशी पाऊस पडत होता बारीक बारीक,
छान वाटत होतं क्लायमेट. आता परत गरम व्हायला लागलंय. सो लवकरच आम्ही तुमच्या सेवेमध्ये हजर होणार आहोत. आम्ही एक नवीन जागेत नवीन सलून ओपन करणार आहोत. जॅक जेनी युनिसेक्स हेअर स्टुडिओ या नावाने आपलं सलून ओपन होणार आहे. सो त्याचं सुद्धा ग्रँड ओपनिंग आम्ही करणारच आहोत आणि तुम्हाला सगळं डिटेल आम्ही देऊच माझ्या ब्लॉग मार्फत आणि शॉर्ट्स वगैरे या मार्फत किंवा पोस्ट या मार्फत लवकरच आपण सुरुवात करणार आहोत. एक नवीन जर्नी आपली स्टार्ट होणार आहे. सो या आधी जसं तुम्ही 2 महिने खूप जास्त सपोर्ट केलात तसाच या पुढेही करा. थोडस दिलगिरी व्यक्त करतो की थोडासा वेळ जातोय आम्हाला, पण समजू शकता तुम्ही आमच्या सोबत ज्या गोष्टी घडल्यात त्याच्यामुळे थोडासा वेळ जातोय. पण लवकरच तुमच्या सेवेत आम्ही हाजीर होणार आहोत एक नवीन ऊर्जा घेऊन, नवीन एनर्जी मध्ये. आणि त्यासाठी सुद्धा भरभरून सपोर्ट करा, प्रेम द्या तुमचं आणि जॅकच्या पाठीमागे उभे राहा सर्वजण आणि त्याला भरभरून यश भेटू देत अशी प्रार्थना करा. जेव्हा सलून चालू होईल आपलं नवीन जागेमध्ये तेव्हा कुठे असणार आहे, काय असणार, ऍड्रेस सहित सगळं डिटेल आम्ही तुम्हाला पुढे देणारच आहोत. सो फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे थोडीशी. जॅक सोबत कायम राहा आणि जिथे आम्ही सलून टाकणार आहोत तिकडे सुद्धा भरघोस गतीने या. नक्कीच आमचा विश्वास आहे. तुम्ही सर्वांनी कॉल करून आम्हाला मेसेज करून सांगितलंच आहे की जिथे कुठे सलून असेल तिथे आम्ही यायला तयार आहोत आणि तुझी साथ आम्ही सोडणार नाही. हेच खूप मोठं बळ आहे आमच्यासाठी. सो असा सपोर्ट ठेवा. लवकरच आपण सगळी डिटेल देऊ तुम्हाला शॉपची. थँक्यू. बघू शकताय मस्त असा पाऊस आलेला आहे. क्लायमेट एकदम छान झालंय. ढग आलेत बघा, काळं काळं सगळं केलंय. A few moments later. डब्बा आणला भरून, मस्त चण्याची उसळ आणि भात आणि पाव होते. तो पण इथेच जेवला. आता मी जेवते, भेटते तुम्हाला पुढे. आमचे शेट आलेले आहेत, ज्या डबा घेऊनच आला येताना. जेवलो आता आम्ही आणि आता निघतोय रत्नागिरीला जायला. सो चला, काय म्हणतोस? बऱ्याच दिवसानंतर रत्नागिरीला जातोय. हाऊज इज फिलिंग? येस, ओके, चला भेटू पुढे. सो इकडे वाजलेले 2 आणि आम्ही निघालोय आता रत्नागिरीला जायला. सो माझ्यासोबत आहे जॅक. आहे मी पण आहे. जरासं रुमालाची घडी घाल. आणि इकडे काहीतरी प्रोग्राम होता वाटतं म्हणून. आणि क्लायमेट बघा इतकं भारी वाटतं. सो
ते दोन्ही चला बाई. थँक्यू सो मच. पाऊस आला वाटतं. पाऊस आला होय. या दे, पाऊस आला. बाय बाय. चल सावकाश जा. आईला तो वाऱ्यामुळे येतं ना. A few moments later. पाऊस बघ केवढा वारला. इकडून गाड्या बघा समोरून येतील पटकन. हे हॉटेल गणेश, सॉरी गोपाळ आपल्या सामने. नाही आला बसून. तेवढा यार चालत आहे मला परत. मारुती मंदिरला साक्षी खुर्च्या इकडे हे बघा, साक्षी खुर्च्या साईडला राईट साईडला आहे. तिथून आतमध्ये आलं की 6 नंबरचा गाळा श्री ट्रेडर्स मधून आम्ही चाललोय. एक बॉड आहे चार्जिंग साठी लाईटला. नंतर हा टच हँडल, हा हँडल आहे. तर ते आपण असं 360 फिरवता येतं. तसं असं लाईट. आता लाईट इथे काय वाटणार नाही. जेव्हा आपण मोबाईल लावू ना, मोबाईल मध्ये कॅमेरामध्ये ती फील येणार ती बघा. प्लस याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. आपण एक साइडला ट्रायपॉड ठेवला की डायरेक्ट आपण स्वतः क्लिक करू शकतो त्याच्यावर. ते नॉर्मल आहे ना, पहिलं वरची जी साईड आहेत ना 2, ती फक्त थोडीशी कमी करायची. स्टिक जास्ती नाही, एवढी हाईट बस होते शूट करण्यासाठी एवढी आरामात. तर मी पण रेग्युलर करतो ना, मला पण नॉर्मल एवढीच हाईट वरती मी करतो. आता जरी हा हेवी वाला आहे, मी तो लावतो तो साधा वाला लावतो. चार्जेबल आहे ना? हा चार्जेबल आहे. सी टाईप कॉर्ड दिले त्याच्यामध्ये. ब्लूटूथ कनेक्ट करा, नॉर्मल क्लिक करून ठेवायचं, ते चालू होतं. ब्लूटूथ मध्ये नाव येईल सेल्फी. पडला एवढंच आहे, बाकी काय सगळं त्याच्यामध्ये आहे ना. तरी बाहेर चेक करायचं असेल तर मग असंच आपण गाडीवरती जरी तो पकडला ना, तरी तो हेवी आहे बाकीच्या ट्रायपॉड पेक्षा. नॉर्मल. आणि गाडीवर लगेच आपल्याला व्ह्यू घ्यायचा असेल तरी आपण पटकन असं व्ह्यू घेऊ शकतो. तेवढं असं फिरवेपर्यंत टाइम जातो. आपलं फिरवलं की झालं. आहे फायनली पावसाला सुरुवात झाली. बाहेर पडता पडताच जोरदार पाऊस आलाय. पाऊस आला. वास मस्त येतोय. साक्षी फूड्स मध्ये तुमच्या शॉप मधले पेपर नेणार आहे. थोडस काम. चला घरी जायचं. घरी नाही. A few moments later. स्वामींचा चमत्कार बघू शकताय तुम्ही. म्हणजे आम्ही तुम्हाला 2 व्हीलर वर दिसतोय, तर त्याचं रिझन असं आहे की त्यांचा फ्रेंड आहे, त्याने आम्हाला बघितलं तिथे. तर ट्रिपल सीट न्यायचं म्हणून आम्ही नको बोललो, पण तो माणूस
पुढे जाऊ म्हणजे आणि त्याच्या मागोमाग एक 4 व्हीलर गेली आणि जस्ट जॅकने त्याच्यावर बघितलं आणि तर स्वामींचं हे होतं आणि ते सांगता सांगताच आमचं बोलणं असं चालू होतं की कोणतरी ओळखीचा यावा आणि आम्हाला न्यावा असं आमचं चालू होतं. तेवढ्यातच तो त्याचा मित्र रिटर्न आला आणि आम्हाला गाडी देऊन गेला. दुसऱ्याच्या गाडीवर तो बसून गेला. सो हाच असतो स्वामींचा चमत्कार आणि अशीच आम्ही माणसं जोडून ठेवली आहे. थोडासा पावसाचा एक्सपिरियन्स. त्यांच्याबद्दल मी आता बाईक वरून येताना सांगत होते ते हेच आहे. काही छान आहे. आता पाऊस चालू झाला. A few moments later. इकडे आपण शॉप मध्ये आलोय आणि सगळं मस्त एक ऍडव्हेंचर पण केलं आम्ही पावसामध्ये भिजायचं. आणि हे माझं ड्रीम जे मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं ब्लॉगिंग साठी. माईकचं स्वप्न पूर्ण झालंय, ट्रायपॉडचं झालंय, आता राहिलंय कॅमेरा किंवा मोबाईल या दोघांपैकी एक कोणतं तरी आम्ही घेणारच आहोत लवकरच ते सुद्धा. आणि आपलं शॉपचं ओपनिंग सुद्धा लवकर होणार आहे. सो छान वाटतंय सगळं आणि खरंच स्वामींच्या कृपेने म्हणजे स्वामी चमत्कार काय असतो हे आम्ही आज अनुभवलंय. आणि दर्शन झालं, भेट झाली सिरियसली. आणि इथपर्यंत जिथपर्यंत आम्ही आलो तिथपर्यंत ते लोक आलेत आमच्या सोबत आणि इथपर्यंत ते रत्नागिरी पासून आमच्या सोबत होते. खरंच म्हणजे असं खरंच वाटलं, अनुभवलं आम्ही की सोबत आमच्या स्वामी आहेत खरंच आणि आहेतच. हा आज आम्हाला पूर्णपणे विश्वास बसला जेव्हा आम्ही अनुभव घेतलाय तेव्हा. आणि दुसरी गोष्ट मला अशी बोलायची होती की आता त्या गोष्टी आम्हाला समजतायत म्हणजे आम्ही अनुभवतोय, आजच्या दिवसामध्ये आम्ही अनुभवलं. त्याच्यामुळे आता आम्हाला असं वाटतंय की जे काही आमच्यासोबत आता ह्या काही दिवसामध्ये घडलंय ते खरंच स्वामींनी घडवून आणलंय आणि त्यांच्या मनात काहीतरी आमच्याबद्दल चांगलं आहे खूप. म्हणजे अगदी असं बोलायला पाहिजे की म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीये खरं सांगायचं तर. ते काय त्यात न कलंक आणता किंवा कुठली गोष्ट न वाईट होता ते चांगलं करतात. Yes. मनावर ताबा, सगळ्या गोष्टींवरती ताबा. सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही खूप भयानक गोष्टी डोक्यात आणल्या होत्या. म्हणजे मी सांगू शकत नाही एवढ्या भयानक होत्या की समोरच्यांना शिक्षा कोणत्या प्रकारे द्यावी ना हे सगळं आलेलं आमच्या दोघांच्याही डोक्यात. पण तिथे मला अडवण्याचं काम माझ्या नवऱ्याने केलंय साक्षात स्वामींच्या रूपामध्ये आणि त्याला अडवण्याचं काम तर स्वतः स्वामींनीच केलंय. सो अशा प्रकारे आम्ही त्या सगळ्या गोष्टींना थांबवलंय जिथल्या तिथे. आणि आता आम्ही एक नवीन जर्नी खरंच आजपासून मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात झाली आमच्या आयुष्याला. सो असाच स्वामींचा आशीर्वाद कायम असू दे, तुमच्या सर्वांचा सपोर्ट असाच कायम असू दे आमच्या सोबत. आणि आम्ही जे काही गोष्टी करू आमच्या लाईफ मध्ये त्या प्रत्येक गोष्टीची अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू आपल्या ब्लॉग मार्फत. आणि कारण तुम्ही आमच्यासाठी खूप गरजेचे आहात. आतापर्यंत तुम्ही साथ दिली आहे तसंच यापुढे सुद्धा द्या आणि तुम्ही आमची फॅमिली आहात. सो आम्ही तुम्हाला हर एक गोष्टीची अपडेट देऊ. आणि आपल्या व्हिडिओवर कोण नवीन आलं असेल तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढे. इकडे आता संध्याकाळ झाली आहे आणि आपण निघालोय घरी जायला. पाऊस सुद्धा आहे सो त्याच्यामुळे घरी जातोय. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. चला पुढे भेटू. A few moments later. बनत आहे चीज सँडविच आणि बनवत आहेत आमचे हजबंड जॅक बग. आणि इकडे चहा. सो दाखवते तुम्हाला. चला सो हे बघा रेडीमध्ये आपल्याला खायला इथे भेटलं आहे. इथं त्यात मस्तपैकी असं सगळं टाकलं आहे तर आपण खाऊया.
A few moments later. सो अशा प्रकारे आजचा दिवस संपला आहे आणि आता मी मस्त जेवलो वगैरे. आता आराम करायचा आहे आणि उद्या परत आपलं डेली रुटीन आहे ते चालू असणार आहे. तर व्हिडिओ नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. भरभरून सपोर्ट करा, प्रेम द्या. भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.